काय हो काय म्हणते बोल. तर शिक्षण झाले पोरीचं, हा वयात येऊन गेली पोरगी, मग जर एखादं चांगलं स्थळ बघावं आता तिच्यासाठी. अरे आता घरचं सोडून आता बहिणीचे पोरग चांगलं शिकलंय सवारलंय घरदार झालंय शेतीवाडी भरपूर. हो माझ्या डोक्यातच आलं नाही की होते तुझ्या कायच बायाला आपलं मोबाईल निसून देतं का? काय हो असं काय म्हणताय तुम्ही? मग बरं चांगलंय बरं का तुमच्या बहिणीचं पण मग तुमची बहीण करेल का? करल का आता पोरी भेटतात का? हा, नाही करन तर काय करल तिला म्हणूच तर दम एका पायावर तयार होईल. काजलला पण विचारलं पाहिजे काय म्हणते काय माहिती. आता लय पोरींचं ऐकून जर करायला निघाल्या जमतं का तसं? खरंच लय चांगलं होईल बघा तिचं. मग हा आले मॅडम. आले. काय करत होती? काय करत होते म्हणजे? अभ्यास. हा हा कसा चाललाय अभ्यास? मोबाईल असेल पुढे हॅ करते बरं. बाबा कसं तुम्हाला काय बोलते? माहित असतं इथं मग? बसून? असं का बोलायला लागली का तू? मी सगळं ऐकलंय तुमचं काय चाललं होतं आणि ते काय नाही ते. मग काय आम्ही वाईट बोलतोय का चुकीचं बोलतोय? हे बघा तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा बरं का. अरे झालं ना शिक्षण तुझं आता काय कलेक्टर व्हायचं का तुला? कलेक्टरचा विषय नाही मला नाही त्या पोरासोबत लग्न करायचं. मग काय म्हणणं आहे तुमचं? कुठला राजा तुला असा हे आणायचा आहे राजकुमार? आणि हे बघ आता वय झालं एकदा का वय निघून गेलं ना तर ती नवरी शोभत बी नाही. आणि चांगलं स्थळ आहे आणि कुठं लांब जाणार नाहीस तू. माझ्या नंदाकडे म्हणजे तुझ्या आत्याच्याच घरी द्यायची तुला. काही लांबचं नाहीये म्हणजे का तुला तिथे ऍडजस्ट व्हायला त्यांच्यामध्ये मिसळायला तुला काही वेळ लागणार नाही. मला नाही माहिती. मी तुम्हाला सांगितलं मला शेतकरी मुलासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही. लय नोकरदार आणला तुला चांगला हिरो आणि तो पियाला खायला लागला मटका जुगार खेळायला मग काय करशील? अगं शेतकरीच बाप आहे न तुझा. एवढा मोठा बंगला बांधलाय शेताच्या जीवावर. ट्रॅक्टर आहे दारामध्ये. एवढी शेती आहे. शेतीच्याच जीवावर आहे सगळं. तुला एवढं शिकवलंय आणि शेतकरी नवरा नको आहे तुला. आई बाबा हो, तुम्हाला मी एका शब्द सांगते मला जबरदस्ती करू नका नाहीतर मी जीव देईन ना तुम्ही जर अरे काम. काय कमी आहे त्याच्यात? तू लगेच जीव द्यायला निघाली काय कमी आहे म्हणजे मला नाही करायचं त्या पोरासोबत लग्न. काय बाबा काय हे? पोरीच्या डोक्यात काय अगं जीव द्यायला तू का असं काय म्हणायला लागले का? अरे तुला कोणतं लाड पोरगं आवडतं लाड का? तुझा दुसरं काय? हा मग मी विचारते जरा. हा, तुला विचार. पोरगं आवडते का दुसरं? पण नाही आवडत मला. मग तस का बोलायला लागली मग तू? त्याच्यासोबत लग्न केलं मला पण शेतामध्ये काम करावं लागेल. मला नाही शेतात तुला काम- कोण म्हणलं शेतामध्ये काम करावं लागेल म्हणून? मला नाही खेड्यात लग्न करायचं. मला बाहेर अगं पण तू राहण्याची मोठी खेड्यात झालीस की आणि तुला शेतात का जायचं नाही आणि तुला कोण म्हणलं शेतात जाण खेड्यात लग्न करायचं नाही म्हणजे ही काय पद्धत झाली बघा हा आता. बोंबलत फिराय भेटेल ना तिकडे काम धंदा नाही काय दोघाचं करायचं खायचं की निघाली फिरायला आहे की नाही? इथं आत भाऊ लागेल आईच करायची नुसती. हे बघ काजल ऐक आई बाप काही तुझं वाईट चितत नाही. हा तुझ्या भल्यासाठीच करतात. अगं किती आपल्यापेक्षा पैशावाली आहेत ना. मग पैशाचं काय सांगता मला? पैसा आपल्याकडे पण आहे. अगं ती गोष्ट नाही. तू म्हणती शहरात जायचं काय असतं का शहरातल्या लोकांकडं? तेवढं घर असतं त्यांच्या राहायला पुरतं घर आणि थोडीफार 25-30 हजाराची नोकरी. अगं कोट्याधीश आहे ना ननंद माझी तुझी आत्या कोटीनी. अरे नोकरी गेल्यावर परत धडीकडे काम बी नाही व्हायचे बाहेर नाही मोडता यायचे यांना. आईस करायची सवय लागली ना तिथं इकडे कामच नाही करणार ही. आपलं चुकलं ना. ही कायला तिला काढते? कोणत्या गोष्टीची आपण हे कळू दिली नाही ना. काम नको त्याच्यामुळं. काय नको. मग शिकावं ना अभ्यास करावं ना नोकरी लागल्यावर मग काय बी होईल ते बी नाही नाही. तुम्ही काही म्हणा काही असू द्या मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही. मी तुम्हाला आता सांगते तुम्ही माझा जीव जरी घेतला ना तरी पण मी हेच म्हणणार आहे. अगं लोक काय म्हणतील आम्हाला? तू लग्न करायचं तुला आयुष्यभर असं राहायचंय का? मी तुम्हाला काय म्हणलं म्हणजे लोकांसाठी तुम्ही माझं लग्न लावून नाही नाही देणार नाही तुला दुसरं पसंत नाही आणि तुला लग्नच करायचं नाही का? आयुष्यभर अशी राहणार आहेस का तू? तिला बघा हिरो ना. पाहिजे शहरातला मस्त असा रोज घेऊन नट्टा फट्टा करून हिंडणारा फिरणारा आहे की नाही? गाडी असली बसायला मग झालं. अगं एक टाइम खाल्लं दुसऱ्या टाइमच्या पंचायत पडती मग? शहरामध्ये खाणाऱ्यांची राहणाऱ्याची. हा काय ना तुला चांगलं माहिती आहे ना कोणती हात बघ. अरे त्यांच्याकडे येत ना मजूर आहेत रोज कामाला फक्त उभं राहून करून घ्यावं लागतं. आज उसाला पाणी सोड लिंब काढ घास कापून आण गुरांना खायला टाक काय काम आहे दुसरे? अरे पाटील की त्यांच्याकडे त्या गावची. आणि तिथं ऊसाचं पेमेंट तुला माहिती का? एका टायमाला 5-5, 10-10 लाख ऊसाचं पेमेंट कांद्याचे पैसे काय कमी आहे तिथं? एवढं चांगलं असताना काय सांगावं त्यांना? काय रे नोकरी नोकरी किती पगार असतो त्याला? 15, 20, 25, 50. अरे 30 तारखेला आहे ना यांचे 25 तारखेनंतर गारडा लागतो त्याला मिठाला पैशाची बोंब असती. तसं इथं सहज रानात जाऊन आला तरी तेवढं त्याचं उत्पन्न असतं माहिती का तुमचं खाण्यापिण्याचं रोजचं. अरे आम्ही काय असे कुठं मोक्कार म्हातारे नाही झालो. सगळे अनुभव येतं ना मला अक्कल पाजाय निघाली तू चांगलं वाईट. तर आम्ही जन्म दिलाय तुला
तुझं आम्हाला आई बापा कुठं लेकराचं वाटोळ करतात का, वाईट चित्तीत का? काय असतं रे? किती किती शहरातला माणूस लय पगार आहे, किती गुंठ्याचं घर असतं त्याचं, बंगला किती गुंठ्यात असतो, इथं एकरात मस्त कंपाऊंड बिंपाऊंड, गुरं ढोरं माणसं कोंबड्या शेळ्या मेंढ्या, किती आईस असते रे. तुझ्या माहितीसाठी सांगतो, 1,00,000 जरी पगार असला ना त्याला, तिथं 2 एकरावाला त्याला भारी. पहिले शेतकरी राहिले काय आता, बैल झोपायची, नांगर हाकायचा, आऊत धरायचा. अरे सगळ्यांच्या दारात आता एवढं रे भारीतले यंत्र आले, ट्रॅक्टर आलाय. अरे फिरायला मोठ्या गाड्या येत, सहज निघाले तर बुलेटवर किक मारतोय तो. एवढं मोठं उत्पन्न वाढलंय. शेतकरी नको शेतकरी, तुला दारा धरायला जावं लागेल तिथं. काय करणार आहे तुम्ही? 24 घंटे दुसऱ्याची गुलामी. अगोदर आदल्या दिवशी रजेचा अर्ज टाकायचा, मग ते तुम्हाला भेटती का नाही रजा, मग निघाले हिथं म्हणचा मालक. कधी वाटलं चाललं कुणाच्या लग्नाला, कुठं कुणाच्या कार्यक्रमाला, इथं मालक आहे. काय नोकरीवाला काय करू सर, काय करतो ते नोकरीवाला? अरे घर चालवता चालवता नाकात दम येतो त्याच्या, दुसरं तर काहीच नाही. कुणाला मदत करायचं म्हणलं ना, मदतीचं सोड. आई बाप आजारी पडले तर दवाखान्याचं ₹1,00,000 बिल भरायला त्याला हात पुढं करावा लागतोय. अहो तुम्ही एवढं बोंबलून काय फायदा आहे का? तिला काय माहिती नाही का? तिला लग्नच नाही करायचं. तुम्ही एवढं बहिणीचं भूषण सांगायला लागले. तिला काय माहिती नाही का पाटील की आपल्या आत्याच्या घरी किती वावर आहे? तिला सांगून काय फायदा आहे? तिला लग्नच नाही करायचंय तर आपण तिच्या पुढे डोकं फोडून आहे का काय फायदा? विनाकारण तुम्ही तुमचा बीपी वाढवून घ्यायला लागले, डोक्याला ताप करून घ्यायला लागला. तिला कुठं जायचंय ना जाऊ द्या, मुंबईला जाऊ द्या, नाही तर त्या पुण्याला जायचंय तिला, पुण्याला जाऊ द्या, मग कळन तिला. अरे एक पोरग पाहायला येते तिला समजून सांग. आता किती समजून सांगू? हे बघा बाबा, मला शेतकरी नवरा करायचा नाही, आणि मी केलं ना तर एखाद्या नोकरीवाल्या सोबतच लग्न करत. तुम्हाला एवढं पण सांगते, मी आत्ताच लग्न नाही करणार, टाइम आहे अजून. आता बघा मी काय करते ते, बस झालं तुमचं लय ऐकून घेतलं. हे बघा, मी लग्न केलं ना तर नोकरीवाल्या सोबतच करेन, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते, पटलं तर बघा. अगं पुरी यार, तासाभरात पाहून येते, तुला नाही करायचं त्या आत्याच्या पोरा सांगत हे तर बघ ना काय करा त्या कार्टीला. पोरग कुठले? पोरग आहे आता ते पाहिले, एक जोडीदारांना ते घेऊन येते, बाजूच जाईल आमचं नाही. शेतीवालच आहे का नोकरी? आहे नोकरी, पण सरकारी नोकरी राहिल्यात का आता? कंपनीत कामाला जाते. आता तिला नोकरीवालाच पाहिजे, तर काय करावा? लग्नासाठी नोकरीला लागत पोरण घरी येते, लग्न झाले की 2 महिन्यानं. मालकीन होऊन राहायचं सोडून की लोकांच्या हमालक्या करायला नादवली बघा ही पोरगी. चला लेकर असली तर नीट नाटकी असावं, नाही तर नसलेली ते भरणं केलंय का? दार धरले का? आता जायचं झक मारायचं आणि कोण चला, करायचं? मी पण येते. काय वैताग आलाय डोक्याला, घरात राहून ना नुसतं ताप होते बाबा. धरायला होतो. चल माझं चला आता काय करू मग? धरते. काय का काजल, काय करते? काय नाही, बसले. हा का, बाजलायच बाबा हे काय. कुठे आहेत मामा? गेलेत बाहेर. आणि मामी? दोघं पण गेलेत, मी एकटीच आहे घरी. हा का, बरोबर. काही नाही, आलतो असंच, म्हटलं चला भेटायला, लय दिवस झाले आलो नाही. हा का, बरं झालं आला. मी काय म्हणतोय, ते काय तुला स्थळ आलतं म्हणे, पाहुणे आलते बघायला? मग बघून पण गेले. मग काय ठरलं तर नसलच? असं कसं ठरलं नसन, आवडलाय मला मुलगा, चांगला नोकरीवाला आहे. करायचं आता एवढ्या 4 दिवसामध्ये, मी सांगणार आहे लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायला. अच्छा, पण काय मोकार कशाला लग्न पिग्न करती? मोकर कशाला म्हणजे? करायचंय आता मला मुलगा आवडलाय. मुलगा नोकरीला म्हणजे काय चांगलाच असेल. आणि तसं काय तुला शेतकरी नवरा नकोच होता? ठीक आहे, हरकत नाही, पण शेतकरी नवराच शक्यतो चांगला असतो. आणि एक गोष्ट तुला सांगतो, शेतकरी आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करत नाही. तुला नोकरीवालाच पाहिजे ना. मग तो काय बेवडा असला, गंजडी असला तरी चालेल, तुला गुटखा खात असेल, तंबाखू खात असेल, शहरात काय चालते दुसरं. तर ठीक आहे, तुझ्या पसंतीला पण किंमत द्यावीच लागल. किती कमवतो का तुझा नोकरीवाला होणारा? तुझे आईबाप काय नोकरी करत होते, काय शेतीच करत होते ना, तरी पण तुला नोकरीत शिकवलंच की त्यांनी. माझा बाप तर नोकरी करायचा आणि शेती करायचा, पण शेती जास्त करायचा. पण तुला घमंड, तुला ते गुरमी ते काय नोकरीवाल्याशीच लग्न करायचं. झालं का तुझं रामायण सांगून? का सांगायचं अजून काय? आणि हे बघ, तू काय मला ज्ञान पाजळू नको. मला नाही करायचं लग्न शेतकऱ्याशी. आणि मुळात आहे ना, मला शेतकरी नवराच आवडत नाही. माझ्या आईबापांनी मला नोकरीत शिकवलंय ना,
तर मला पण नोकरीवालाच नवरा करायचा आहे. आणि हे बघ, तू माझ्या जीवनाचं वाटोळ करू नको, असा मध्ये मध्ये येऊ नको सारखाच. आणि तुम्ही दोघं आहे ना, माय लेकरं आणि तुमच्या घरचे, माझ्या आईबापाचे कान भरवू नका. मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही, आणि लग्न हे जबरदस्तीने होत नाही हे तुला पण चांगलं माहितीये. आणि हा, तुला चहा प्यायचा आहे का? आणि नसेल प्यायचा ना तर निघितून चल, उठ उठ उठ, आणि परत येऊ नको. माझी गाठ पण घेऊ नको, डायरेक्ट लग्नात ये. आणि हा, लग्नाला मात्र नक्की ये, लवकरात लवकर लग्न करते. तसे तर फोन करतीनच माझे बाबा तुमच्या घरी. आणि हे बघ, चांगल्यासाठी सांगते, तू शेतकरी आहेस तर एखाद्या शेतकऱ्याचीच मुलगी कर. धन्यवाद मॅडम, येतो मी. आम्ही चांगले उपकार फेडले आमचे. तुझे कसले उपकार रे माझ्यावर, निघ. आणि ते तोंड धुवून बसत जा जरा. बरं झालं तिचं एकदा मनासारखं तरी स्थळ आलं. तिने ऐकलं नोकरीवाला भेटला नोकरीवाला. आता 3 दिवसात आवरायचं म्हणलं किती काम आहे आपल्याला. सगळंच आवरायचंय. ते बांगड्यावाल्या सांग, मंडपावाल्याला सांगा, तुम्ही त्या आचार्याला सांगा, पत्रिका छापाय टाकले का ह्याच्यावरच मोबाईलवर पाठवायचं व्हॉट्सअपला सगळ्यांना. 4-2 छापावं लागतील पाहुण्या रावळ्यांना. बाकी गावात सांगता येते, मग मोबाईलवर टाकलं व्हॉट्सअपला, त्यांना समजते. लय काम आहे बघा आता आपल्याला. हा, खरेदी करायची, बस्ता बांधायचा आहे, ते बाजार भरून आणायला लागण आचार्याचा, आता उक्त द्यायचं आचार्याचं. सगळं करू, टेन्शन घेऊ नको. आता हे ना फक्त घरचा सगळा हा प्रकार आहे तुझा, गाणान बांगड्यान भानगडी, हे मात्र ती तुझं का उरकून घे पटकन. तुम्ही काय करा माहितीये का, आपले नातेवाईकांना फोन लावा ते करू तुम्ही. आणि बोलवून घ्या. हा, कसं हाताखाली पण पाहिजे का नाही. मरणाचं काम राहीन आता, बांगड्या, गाणं, हळद बिळद सगळं करावं लागेल. आता ते भासान बहीण आली असे, त्यांना पोरगी दिली नाही, ते म्हणते बघा तुमचं तुम्ही. आता आता मला पाहुण्यासारखी येते लग्नाला. मला तेच टेन्शन आल्यावर रुसून तर नाही बसावं त्यांनी तुमच्या रुसणार नाही, शहाणी आहे ती. आहे, पण आपल्या पोरीलाच कळलं नाही हो. आता झाले तिच्या मनासारखं, पण आता सगळं आपल्याला बघावंच लागणार आहे म्हणा. लई चालू होतं तिचं नोकरीवाला. ओके, पाहुण्यांचा फोन आला. हॅलो, काय करताय? काय नाही, हेच आता लग्नाचीच धांदल, सगळी गडबड बाईक करायची. थोडा एक काम होतं, येऊ राहिलो आम्ही. अरे वा, चालतंय की, आहेत घरीच आहेत. घरी येत ना? हो, बरोबर, ठीक आहे, येतो एक 10-15 मिनिटात. चालतंय या. गावाजवळ आलो, 10 मिनिटं थांबा, आलो लगेच. हो, घरीच येते. चालतंय. ते जावं आणि पाहुणे येऊ राहिले का काय, आता आल्यावर समजा. आता फोनवर सगळं विचारायचं का? मी तर यायचेच कधी म्हणलं. येणार आहे? येतील 2-5 मिनिटात. 2-5 मिनिटात. आणि आता फोन केला, येऊ नका गडबडीने फोन केलाय. चालले असतील जवळून कुठतरी, मग येता वाटलं असेल चला भाऊ यांचं कुठतरी नियोजन आलं, पाहू जाऊन. असं होय. मग काय दुसरं, पोरगी काय करते, आहे घरी? हाय, घरातच आहे. आहे ना? हाय, घरात. आता काय तिला नोकरीवालाच नवरा पाहिजे होता. आता झालं ना तिच्या मनासारखं. है ना, काय ती तन. चला वर बसू. तिला सांगते ना, यायला लागले तिला सांगतो, पाहुणे. वर बसतो मी जरा. पुढे शिकायलेत का पाहुणे आता यांना, आहे ना. एवढ्या गडबडीत कशासाठी आले असते ना? अरे आले, या बस. तुमचीच वाट पाहतो. बसा की, बसा. राम. बसा आता, पाहुण्यांना बसायला महत्वाचं. तुम्ही पण बसा. चालतंय, बसतो. पाणी आण पाहुण्यांना. पाणी नको, आताच पाणी घेतलंय आम्ही. पाणी घेतलं, जोडीदाराकडे गेलते काय येतात? पाणी घेतलं ना आलो. पाणी चहा झालाय. म्हणलं चला कुठपर्यंत आली तयारी तुमची, काय चाललंय? आता तेच आवरावर चालली सगळी. झाले आता बहुतेक सगळं नियोजन झाले. आता फक्त त्या मंडपावाल्याला सांगायचं, आचार्याला सगळं स्वयंपाक उक्ता दिलाय. मग आता यांचं उद्याच्याला घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे. नातेवाईकांना फोनच करायचा. प्रॉब्लेम झालाय. हा, बोला की. पैशाची काय आमच्याकडे काही कमतरता नाही. त्याला 40 लाखाचं पॅकेज आहे तसं वर्षाला. हो. पण ते काय इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे ते प्रॉब्लेम राहतात थोडीशी. गाडी घ्यायची होती असं का? 20 लाखाची. तर मग म्हणलं पाहुण्यांकडूनच घेऊ, काय शेवट तुमच्या मुलीला बी लागतीच ना. हो, असं होतंय ना. नाही, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, पैशाची नाही अडचण हो काही. तशी काय पण करायची. पण तुम्ही पहिलं काय असं बोलले नाही आम्हाला बघायला आले आमची तेव्हा. अडचण आली हो, चाललो आम्ही गाडी बुक चाल, करणार मध्ये होतो. अडचण पण आली. इन्कम टॅक्स रिटर्न नव्हतं जा, थोडी इन्कम टॅक्स पण असं रिटर्न. अचानक 20 लाखाची गाडी, मग ते कसं शक्य हो? आमची पहिल्यांदा त्यांचं काय म्हणणं आलं की बा पुरीला ऊन वारा लागू नये. हा, तुमच्याच पुरीसाठी लागते आम्हाला, थोडं आम्ही त्यात बसणार आहेत ते का हो? सगळं तुमचं ठीक झालं, पण 20 लाख एकदम कुठून आणायचे कुठून आम्ही? आणायची हो? 20 लाख म्हणजे काय 20,000 आहेत? थोडस समजून घ्या. जावं बसणार आहे, त्यात तुमचंच कमीपणा होईल. अहो, पण इथं पाहिजेत ना. मस्त ठीक आहे, आम्हाला बी वाटतं लेकरासाठी काय सगळं झालं पाहिजे, केलं पाहिजे. पण पैसे आता 20 लाख अचानक एवढे कसे कुठून आणायचे? बघू अक्षर काय करायचं. नाही, त्यांची पैशाची ऍडजस्टमेंट नसली होती तर मग लग्न पुढे ढकलू.
अहो, आता असं कसं काय हो, सगळं झालंय काय तसं आम्हाला काय काही नाही अहो आचार्याचं नियोजन झालंय, मंडपावाल्याला सांगितलंय सगळं घाणं बांगड्याचं. आता बाय आलं त्यांना काही सांगायचं कसं नाही म्हणून सांगितलं रे त्यांना. असं कसं जावंय बापू, असं नाही ना म्हणता येत. पाहुण्या रावळ्यात चव जायची आमची. असं नका करू. हा गाडीचं किंवा करा ऍडजस्ट थोडं काय नाही इथं. अहो, पाया पडतो तुमच्या आमची वाटलं नव्हती मागायची, आम्हाला बी थोडी लाज वाटतो तुम्हाला मागायला, पण शेवटी तुमची लेखच फिरणार ते अहो. जावाई फिरणार तुमचा जावाई. पाहुणे अहो आम्ही सगळ्या पाहुण्या रावळ्याला सगळ्या गावात पत्रिका वाटल्या. तो असं नका करू. तुम्ही म्हणताय पुढं ढकलायचं आणि हे करायचं. अहो लोकांचा गैरसमज होईल, लग्न मोडलं थू होईल माझी सगळी. अहो ते लेकराला नाव ठेवतील सगळे. पाहुणे याला तुमच्या पाया पडतो, पण असं नका करू. नका अडचणीत आणू मला. अहो, काही दिवस आहे ना, फक्त मला सांभाळून घ्या. लग्न झाल्यावर मग करतो ना गाडीचं नियोजन तुमच्या. आज नाही शक्य ते. दादा काय रे, काय झालं? अहो वंस, काय झालं बहीण रडतात ते? काय झालं मामी? अहो लग्न ठरले, सगळ्या पाहुण्या रावळ्यांना सांगितले. तर पत्रिका वाटून मोकळं झालो तर ते म्हणते 20 लाख रुपये पाहिजेत गाडी घ्यायला. 20 लाख? आता काय सांगायचं. तू नको टेन्शन घेऊ, अगं होईल सगळं नीट. कप रडू नको. ऐक ऐक ऐक, काम करा, लग्न होऊ द्या, मग बघू आपण गाडीचं. लग्नात तर गाडी पाहिजे, तिथे प्रॉब्लेम आहे ना. अहो तुम्हाला आमची एवढी सोन्यासारखी लेख देतोय आणि तुम्हाला काय गाडीचं घेऊन बसले तुम्ही? तुमचीच लेकीला गाडी लागती ना. आम्ही कधी म्हटलं आमच्या लेकीला? आमची पोरगी शेतात राहिलेली, तिला गाडीची गरज नाहीये. अहो, पण जावायला पाहिजे गाडी. अहो मग तुमच्या लेकाला पाहिजे तर तुम्ही घेऊन द्या ना. आमची सोन्यासारखी लक्ष्मी देतोय ना. पण आमचा प्रॉब्लेम आला. अहो त्यांचं असं म्हणणं आलं तुमच्या पोरीला ऊन नाही लागलं. अहो तर तुमचं पोरग अहो, नका लागून देऊ, पण पैसे 20 लाख रुपये आम्ही मागताय तुम्हाला तुम्ही. रुपया तरी हुंडा मागितला का? अहो हुंडा मागितला नाही, पण 20 लाख मागताय म्हणल्यावर तू हुंड्यासारखंच झालं की. अहो तुम्ही हुंडा नाही मागत आहे, पण लग्न आम्हीच करून द्यायचं. गाडी मागतोय. तेच म्हणलं ना, लग्न आम्हीच करून द्यायचं. एवढी सोन्यासारखी पोरगी शिकलेली सवरलेली तुम्हाला द्यायची आणि तुम्ही म्हणताय हुंडा नाही मागायचा. अजून काय मागायचं राहिलंय तुम्हाला? आम्ही गाडीच मागतोय फक्त एक तेच गाडी. म्हणलं ना, गाडी म्हणजे तुम्ही पोरगी आता तुमचा पोरगा ऐकायलाच निघले की तुम्ही? 40 लाखाचं वर्षाला पॅकेज गेला. मग तुमची तो पोराला तुम्ही घ्यायला लावा की. आमच्या पोरीला घराच्या बाहेर नाही पाठवणार ना तुम्ही. अरे दादा तू गप्प बस. ह्या मोठ्या लोकांचे असेच चोचले असतात. नुसतं म्हणतात आम्ही नोकरी धंद्याला. आई. हा गप्प तू थांब. नुसतं नोकरी नोकरी कशाला नोकरी आहे? कोणाच्या पोरीचं असं लग्न नाही मोडावा. असं झाल्यावर त्या आई बापाची किती चव जाती. अहो थुत्तू होती गावात, माहिती तरी आहे का तुम्हाला? आता काय म्हणायचं, जाकली मूठ 1.25 लाखाची. आता तुमची एवढीच इच्छा आहे ना, तर आमच्या पोरीच्या सुखासाठी देऊन टाकू तुम्हाला गाडी. दादा चेक आहे काय का खिशात? हा गाडीत आहे. जा घेऊन ये पळ. यांना देऊन टाकते 20 लाख रुपयाचे ठीक आहे, चेक. देऊन लगेच सही कर. तुम्ही तरी काय मोठं मन बघताय. राहू द्या हो. अगं, आपल्या मामी- पोरीसाठी काय मामी, नाही. एवढं काय अगं? मग आणि आपल्या एवढी पोरीच्या सुखासाठी एवढं पण काही नाही. 20 लाख रुपये काही मोठी गोष्ट नाही. दादा तू जाऊन पटकन चेक सही कर. आण तुम्ही. तुम्ही नका रडू, गप्प बसा. त्यांना 20 लाखाची गाडीच पाहिजे ना, देऊ आपण त्यांना गाडी. पहिलं का बहिणीची माया म्हणते त्याला. मी काय म्हणतो, पाहुणे नाही म्हणणार नाही. नाही म्हणणार. काय तुम्ही ना सगळे उठा माझ्या घरातून पहिले. अरे अगं असं तुम्ही काय गप्प बोलते? बसा सगळे. पैशात मोजतात काय आपल्याला? अगं आज तुम्हाला रडवलंय, उद्या मला विकायला मागं पुढे बघणार नाहीत. निघा. माझं लग्न मोडलं ना, माझं मी बघन. गरज नाही. माझा बाप माझ्यासाठी तुमच्या पाया पडला, माझ्या आईने पदर पसरला, तरी तुम्हाला किव आली नाही. आणि तुम्ही मला काय नीट सांभाळणार आहे हो? आज मागणी घालताना तुम्ही असं करताय, उद्या काय करता? बाबा तुम्ही शांत बसा. आणि काय रे, असाच बापाच्या जीवावर मोठा झाला काय तू? आणि तुम्ही पण एखाद्या मुलीचे वडील असताल ना, तुमच्या मुलीचं पण असंच झालं तर? आणि तुम्ही काय लग्न मोडताय? मलाच तुमच्या मुलासोबत लग्न करायचं नाही. बाबा आई तुम्ही शांत बसा. जेव्हा बैठक होती तेव्हा काय बोलले नाही, आणि आता ऐन वेळेस बोलता का? आणि तुम्हाला कोणती गाडी लागती ना, ती तिकडून कोणाकडून घ्यायची तिकडून घ्या. आमच्याकडून रुपये तुम्हाला भेटणार नाही. आणि द्यायची गरजच काय? मला ह्याच्यासोबत लग्नच करायचं नाही. आणि हे बघा, मी शिकलेली आहे. हुंडा देणं आणि घेणं किती मोठा गुन्हा आहे ना, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्यावर मी केस सुद्धा करू शकते. तुरुंगात टाकायला मागे पुढे बघणार नाही. आणि आई बाबा माझं चुकलं, मी चुकीचा निर्णय घेतला. तुम्ही सांगताय ते मी ऐकायला पाहिजे होतं. ज्या मुलाला ना करून मी याच्यासोबत लग्न करायला तयार झाले होते, आज तोच मुलगा माझ्यासाठी उभा राहिलाय. आणि हा आता नोकरीवाल्यासोबत नाही तर शेतकऱ्यासोबत लग्न करणार. आता वावर आहे तर पावर आहे. चला आपला झाला किंवा आपण कमी नाही झाला. चला आपल्याला काय मुलगी नाही भेटायची. निघा. अगं पण तुला शहरात राहायचं होतं, नोकरी तुला पण नोकरी करायची होती ना. आधी कुठं पण राहून दिवस काढायला मी रिकामी नाही.
बघा किती गुणाची माझी पोर. लेकराला समजलं टायमाला कवायला. काय मग करायची का बोलली पुढची? काय मग वंस होता का इनबाई? बरं झालं पोरगी जरा फाटत होती बरं झालं आयास. अरे वाचलो बाबा बापल्याकाच्या ताब्यातून नाही तर मला सुद्धा त्या त्याला आम्ही काय तुला केलं? केलं असं रे नेऊन. आम्ही काय केलं? अरे 40 लाखाचं पॅकिंग तुम्ही 20,000 मागितले सारखे लाख 20 लाख रुपयाची गाडी मागता. 20 लाख मागितले तुझ्या पोराचं लग्न होत नसतं. ताईला. अरे बळबळ मी झक मारली होती तिथे. तोच तर आणलं मग काय दुसरं येणार नाही का मग? अरे होणारच नाही तो 40 लाखाची पॅकेज काय 40 रुपये नसेल. अरे तुम्ही बेकार भानागावाने 20 लाखाची गाडी द्या. कोणत्या टायमाला अशा टायमाला फार लग्नच पार त्यांची तयारी त्यांच्या दारात. मग रुपया थोडा 20 लाख दिले मग काय होतं तेव्हा? अरे माझी पार्ट होती नाही तेवढी गेली ना तिथं. मला बोलता भामट्यावणी बसावं लागलंय तुमच्या पशी. गाडी नाही पुरीसाठी काही देतात हीच बी खरेदी दिसतात. हा. अरे तुमच्याकडे आहेच काय? पोरगी बिले फाटू दी नको बाबा ती घरात बोकार दे. अरे होणारच नाही तो पोराचं लग्न मी सांगतो. ओय, असं म्हणलो का? अरे नाव नको घेऊ. अरे बाबा आणलाच ती काय जे खुळखुळा मागत होती काय 20,000? तेरीत जमील होतं बाबा. अरे तुम्ही खुळखुळा मागितल्यासारखं 20 लाख रुपयाची गाडी. त्याला काय त्याचं घर काय लावायचं होतं? किरकोळ द्या. आणि आम्हाला हुंडा नको. आणि मग ही काय मागत होती तुम्ही? गाडी मागत तू कुठेच कसं बदला? अरे बहादर जलमलेला का तुम्ही? ही पोर तर तू एक पट आणि ही पोर दुप्पट. याचं कुठे लग्न होतं असं वेळ असले लाटमाळ्यांचं. तुला का आमची चौघाला लागला का? अरे चव काय मला तिथे टोल पडले असते तुमच्या नादी लागून. हा टोल पडतात. अरे भामटेवणी बसावं लागलंय तुमच्या दोघांमुळे. बळबळ आत बुंदी बाप कास तरी तयार केला. तिचं म्हणले नाही नाही आम्हाला 20 लाख रुपयाची गाडी पाहिजे. ती काय खेळणार नाही होतं का त्यांनी उचलून कुठून? अच्छा चल आपण दुसरी पोरगी ह्याच्यापेक्षा भारी पोरगी बघू. अरे कुठं बघत बारी देतच नसते कुणी तुम्हाला. काय देवाला लागला बोलतो रे. अरे काय बोली तुम्ही येतच नसतो लग्नाला. काय सांगा नाना. अहो मी आज स्थळ पाहिलं होतं. आमच्या शेजारी बरोबर आहे का? ह्या पोऱ्याला स्थळ पाहिलं. पण कुठं आली ते? ही आपल्या शेजारची इथे. काय झालं मग? काय झालं तिथं नेलं सगळं ठरलेलं त्यांचं. संजूच्या पोरीच्या? हा आपला संजू डाय हा. बळबळ जमावलं होतं. आणि यांनी तिथं जाऊन काय मागावं सांगा? काय माहिती आम्हाला हुंडा नको काय नको 20 लाखाची गाडी द्या. पाहुणे उद्या देणं आणि घेणं गुन्हा आहे तुम्हाला माहिती हुंडा आहे. मागितलंच नाही मी. ती गाडी पोरगी एवढी शिकलेली आहे जर केस केली असती ना तुम्ही आतमध्ये टाकल्याची सगळी. अहो वाचलो राव नाना कस तरी मी यांच्या नादी लागून. हुंडा मागितलं पुरीला गाडी द्या म्हणलं तुमच्याच. 20 लाख रुपयाची गाडी मागता तुम्ही. आणि हे- तुम्हाला डोक्याच भाग आहे काही. मग हे हुंडा नाही का? काय मागत तर होता? 20 दिली लाखाची असती गाडी. तुम्ही, दिली असती अहो तुम्ही. द्यायला कबूल झाली राव बिचारी. गाडी बी हा मग काय झालं? असं झालं द्यायला कबूल झाले पण म्हणले बा एवढं लग्न लावून घ्या नंतर देतो. आणि हे म्हणले तुमची पोर होणार नाही ठेवायची आम्हाला. अरे पण तुमचे पदर घ्या ना मग. बाप नाही म्हणला का पोरगी नाही म्हणली? पोरगी नाही म्हणली. पोरगी हुशार आहे सुशिक्षित मुलगी आहे ती. बरं झालं तुम्हाला बोटाडाने आणलं नाही तिने. तिच्या पायात बरं झालं चपला नव्हते नाही तर माझ्या टाळ्या टाकली असती मी पहिली. जाऊ का? मला त्या पोरीचं माहिती मी ती शेजारालाच राहिलाय भाऊ लय भांडकुदळ पोरगी. बरं झालं आम्ही नाही केली तुम्ही पहिलं सांगितलं. गाव नाही दिली नाही तुम्ही नाही केली नाही तुम्हाला दिली नाही असं म्हणा. नाही नाही अहो, आम्हालाच करायचं केली होतं. नाही त्यांनी सांगितलं उठा आणि निघा. हा. काय मला नका करायचं का होती. त्या पोरी झालं वाटा इथून निघा म्हणले. जा बाबा राम राम. आम्ही असली केली नसती आता तिची गुण माहिती. अरे राहून द्याला का आता होतच आम्हाला नसतंय तू तुला तुमचं. लागणारा पोरगी. हा. बाबाच भांगार आहे. काय माणसं आहे त्याला जीवन काही? चांगल्यासाठी होत. बरं झालं नाही केली आपण. कुणाला दीड दोन अहो, काय नाणार होते जोडीदार होता पण पोर एवढं कापर आहे मला काय माहिती. आणि यांनी सगळं काढल्याच्या पुढं ती इथं आल्यावर घरी म्हणायला लागले राव 20 लाखाची गाडी द्या म्हणजे. काल त्याला तिने गडंगणार घातले विशेष म्हणजे काल गडंगणार घालून आहे ना तिने सगळ्या इथं आमच्या वस्तीला जेवण घातलं. अहो, ती बांगड्याचा न्याचा सगळा आणि कार्यक्रम मग केला आज राव तुम्ही लग्न त्यांनी. मॉडेल निघाली. काय तिथं आली दुसरी पाहुणे कोणची लगेच. पाहुणी? त्यांचीच बहीण आली ती बहीण काचा लगे 20 लाखाचा चेक पोराला म्हणली ली आणि देऊन टाक यांना. जातो मी आता त्यांच्याकडे. पोर लय बिघडली राव. मी आता जातो काय त्यांच्याकडे. तुम्ही बघा जाऊन काय होतं बघा. चालतंय की हा? लागा लग्नाच्या तयारीला तशी पण काय तयारी तयारी झाली. केलेलीच आहे. सारीच तयारी ए, झाली. संजवारी ते पाहुणे आले गेले पाठी मग नेमकी काय आलं रे? काय ना त्यांनी 20 लाख रुपये अचानक मागणी केली गाडी घ्यायची म्हणे पोराला. आता कुठून द्या आणत्या मला एवढे पैसे? 20 लाख आता काही सांगा. मग जमलं का? माझ्या तर हातपायच गळाले होतो का ती बहीण आणि ती भासा आला ते द्यायला तयार झाले तर पोरगी आमची तिच्या कान उघडली ना. म्हणजे तो शेतकरी आहे म्हणून हो ना, त्याला हो ना. मुलगी देत नव्हती ना. आज शेतकरीच 20 लाख द्यायला तयार झाला एका पायावर 20 लाख रुपये द्यायला तयार झाली होती माझी लेकरं. आणि तुझी पोरगी तर नाकाने वांगे सोलीत होती. बघा. जाऊ द्या वेळ गेली ना पण आपल्याला आपली पोरगी तर आपल्या हातात राहिली. शेतकऱ्यात किती दम असतो माहितीये का तुला? नोकरीवाला गाडी नाही तो घोडी नाही घेऊ शकत ह्यो काही घेऊ शकतो. कळलंय तिला. अहो, काय त्या पोरीने झाडले पाहुणे. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप. नानाचं चुकलंच अरे होतं. तू बघ ना आता तू आत्या वाटतं की ती शेतकरी नाही म्हणून. हा लाखाव बोलते लाखाव. अरे एवढी आईश करते शेतकरी काटा टोचला तर रक्त निघेल एवढी टचटची दे. तू लागली सांगायला का मला शेतकरी नवरा नको आमक नको तमक नको.
काय हो त्याला जाऊ द्या. 35-40 चुकली ना हजाराची पोरगी पण आता नोकरी. तिला तिची चूक कळलेली आहे. अरे अति शहाणपणा आहे, जेवढे शिकले ना तेवढे हुकले, अशी गंमत झाली. हे बघा ना आता ते सगळं जाऊ द्या, ती आता माझी बायको आहे. तिला आता जर कोणी काही बोललं ना तर मी सहन करणार नाही. अरे तो पोरगं लय पुढं बोलायला लागलं रे आता. मग आता लक्ष्मी घरी घेऊन अरे जायची एवढं होतं हिट आभारतापासून आता मला शहाणपणा शिकायला लागला का, ज्ञान पाजायला लागला का, तू बायको जी मिळाली होती मनात ती येणार आहे आता घरात. आणि असं काही समजू नको, मी आज बी पोरीला बनवून तो लग्न मोडून टाकलं. आता नसतं बोलायचं. तुझ्यापेक्षा लय मोठा शेतकरी तुला सांगतो, ते पलीकडे बांगल्यावाला पोरग तुला सांगतो म्हणजे बांगला आहे, तुझ्यापेक्षा लय मोठा जे घरचं ते घरचं असतं. तुम्ही जाऊ दे बरं नानात नाही जाऊ दे. आई हे काय व्हायच्यात तुम्ही जा बरं. अरे उतळा रांगोळी घाला बाशी गेला. बरं, बरं, चला चला जातो मी. चला ना घ्या नाही, चहा नाही, घ्यायला आता चला ना. कशाला त्यांना चहा बी. अरे चल. अगं मामी तुझ्या बच्च्याचं लग्न मॉडेल निघाल्या माणसाला चहा पाचती का?